ठाणे महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आता सर्वच राजकीय पक्षांच्या वतीने जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनसंवाद जनता दरबार राबवला जातोय। आज ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जनसंवाद उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। ठाणे महानगरपालिकेतील धर्मवीर आनंदिघे सभागृह येथे जनसंवाद उपक्रम आयोजित करण्यात आला होता। या उपक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड स्वतः उपस्थित होते। जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ते उपस्थित होते। या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण, इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकांची निवेदने येत आहेत, तुम्ही बघताय गर्दी आहे आणि त्रस्त आहेत लोक, मनमानी कारभाराला त्रस्त आहेत। आता ह्या बाजूला आकाबाई बसले, त्या गेल्या 60 वर्ष एका जागेवरती राहत आहेत। 60 वर्ष या दलित समाजाच्या आहेत, मागासवर्गीय आहेत, त्यांना हाताला धरून त्यांच्यावरती हल्ला करून त्यांना फुटपाथवर आणून सोडलं। आता मला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मी बोलवलेलं, ती जागा त्यांची आहे, त्यांची घर आकारणी देखील केलेली आहे, हा निकाल आहे, महानगरपालिकेच्या सहीचा निकाल आहे। पोलीस त्यांची बाजू ऐकून घ्यायला तयार नाही। म्हणजे पोलिसांच्या मदतीने जर अशी घरं खाली करण्याची आणि जागा ताब्यात घेण्याचे जर काम होणार असतील तर लोकांनी जायचं कोणाकडे? म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था राखणारी यंत्रणा जर कायदा आणि सुव्यवस्था मोडण्यासाठी मदत करत असेल तर लोकांनी काय करायचं? आणि हा प्रकार अतिशय मोक्याची जागाही आहे। या बाईंची जागा, तुम्ही वाटत पत्रकारांना माझं विनंती आहे की त्यांच्याबरोबर जा, कागदपत्र त्यांची आहेत, घर त्यांचं आहे, घर तिथे राहतात। एक दलित समाजाच्या स्त्रीवरती हल्ला होतो, पोलीस नोंद घेत नाहीत, ही क्लिअर कट केस आहे अट्रॉसिटीची। आणि कायदा हातात घेणाऱ्यांवर अट्रॉसिटी दाखल होते आणि कायद्याची बूज न राखणाऱ्यांवर पण अट्रॉसिटी दाखल होते। म्हणजे जे पोलीस यांना सहकार्य करत नाहीत त्यांच्यावरही अट्रॉसिटी दाखल होते। माझी गृहमंत्र्यांना विनंती आहे की अशा म्हाताऱ्या मोताऱ्या बायकांवर जर आपल्या राज्यामध्ये हल्ले होणार असतील तर पुरोगामी महाराष्ट्र, शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र कुठे आहे? तो महाराष्ट्र हा शोधावा लागेल आता। आणि हे प्रकार ठाण्यामध्ये वाढीला लागले, जमीन बळकावण्याचे। येऊरमध्ये आदिवासींच्या जमिनी बळकावल्या जात आहेत, काही कारवाई। म्हणजे असं जर होणार असेल आणि पोलीस शांतपणाने बसून जर फक्त डोळ्यावरती गॉगल लावून फिरणार असतील, गॉगल बंद दिसतं पण ह्यांच्या गॉगल बंद ह्यांना काय दिसतं ते आम्हाला कळत नाही। आणि हा आम्ही आरोप नाही करत आहे, ते बाई आज सकाळी जनता दरबारात आल्या, याच्या आधीच मला त्या भेटून गेल्या होत्या। पण जर न्यायच मिळत नसेल तर आम्हाला उद्या जाऊन जमिनीवर जाऊन त्यांना ताबा द्यावा लागेल। तिथे आदिल पठाण नावाचा गुंड ताबा धरून बसलाय, तिथे तिची गुंड बसलेले आहेत। हे कोणाच्या संरक्षणाखाली आहे? कोण यांना मदत करतो? आम्हाला कोणाचंही नाव घ्यायचं नाहीये, सगळी नावं मला माहिती आहेत। हा कोण आदिल पठाण आहे तो पण मला माहिती आहे। असे आदिल पठाणने फटाण, माझ्या भाषेत बोलत नाही मी, हे असे आम्ही नाही घाबरत आदिल पठाणला। उद्या 2-4 दिवसात पोलिसांनी काय तो निर्णय घ्यावा, नाही तर त्या जमिनीचा ताबा या आजीला आम्ही देण्याचं काम करू। होत आली, आमच्याकडे कचरा कुंडीच नाहीये, स्वतःचं आमचं शौच डम्पिंग ग्राउंडच नाहीये, आमची स्वतंत्र पाणी योजना नाही आहे, आम्ही श्रीमंत आहोत, बस एवढंच, आम्ही श्रीमंत आहोत। तुमची श्रीमंती कुठे आहे? तर नको त्या गोष्टी करण्यात तुमची श्रीमंती दिसते। तुमचं मूळ काम होतं गटर वॉटर मीटर, तर तिन्ही नाही आहे। गटारांची नाल्यांची दुरवस्था आहे, पाण्याची बोंबाबोंब आहे। आणि अशीच परिस्थिती राहिली तर आमची मागणी आहे, आम्ही सगळे इथे बसलेलो आहोत, ठाण्यामधल्या महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या नवीन बिल्डिंगच्या परवानग्या बंद करा। तुमच्याकडे पाणीच नाही आहे, तुम्हाला उच्च न्यायालयाने हा प्रश्न विचारलेला आहे, तुम्ही उच्च न्यायालयाला खोटं उत्तर दिलंय, खोटं। तुम्ही जेव्हा ओसी देता, ही माहिती देतोय मी आता माझ्या लक्षात आलं म्हणून, त्या ओसी मध्ये लिहून देता की पाण्याची जबाबदारी तुमची,
म्हणजे कोणाची? फिल्डरची. पाणी मॅन्युफॅक्चर नाही करतायत. ती मशीन लावलं आणि पाणी मिळालं असं एकही मशीन जगामध्ये अजून मिळालेलं नाहीये. पण ओसी मध्ये लिहिताना ही ऑर्डर असते की पाण्याची जबाबदारी तुमची राहील. जर त्यांची नाही म्हणजे ते करू शकत नाही तर मी तुम्ही परवानगी कशाला देता? परवानगी देण्याच्या आधी त्याला विचारा, तू मला पाणी दाखव, तू या इमारतीमध्ये असलेल्या सगळ्यांना पाणी देऊ शकतो, जे काय 175 लिटरचा नॉर्म आहे त्या नॉर्म प्रमाणे तू दिवसाला पाणी देऊ शकतो, अशी आम्हाला प्रोव्हिजन तरतूद दाखव, मग तुला आम्ही ओसी देतो. तुम्ही ओसी मध्ये कशाला लिहिता की पाण्याची जबाबदारी तुमची म्हणून? थूक पट्टी लावण्याचं काम महानगरपालिका करते. थूक पट्टी येण्याची सशक्त यंत्रणा म्हणजे आपलं अतिक्रमण विभाग. अशी एकही गोष्ट नाही अतिक्रमण विभाग पैसे घेत नाही, अशी एकही गोष्ट नाही.